पूरा है। और मैं भी हूँ साथ में प्लस। एक्टिवा भी आएगा ना तो वो भी खाली पार्सल लेके जाएगा, मेरे को इनको नहीं लेके जाएगा। और मैं ये सोच रहा हूँ कि मैं ट्रेन से ही चला जाऊँगा, मेरे को कोई दिक्कत नहीं है, ट्रेन से ही चला जाऊँगा, लेकिन बोल रहे कि सामान के साथ ही आओ तुम। अभी कितना 375 था ना, वो बोल रही है खाली 400 रुपये ले लो, खाली 25 रुपये भाड़ा के दे रही आहे. 55 किलोमीटरचे फक्त शीट 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 भाई मी 2 ड्रॉपचे घेतले. हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आणि मी कृष्णा तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी मोटो क्रिश चॅनलवरती. बघू शकता आपण ऑनलाईन पोर्टलवरती आलो आहे. कॅमेरा अँगल आणि फक्त माईकची क्वालिटी कशी आहे, व्हॉइस क्वालिटी फक्त जराशी मॅनेज करून घ्या. ऑडिओ क्वालिटीचा तर काय प्रॉब्लेम नसणार आहे, फक्त अँगल थोडासा मॅनेज करून घ्या तर ठीक आहे. हे बघा पोर्टरवरती आपण ऑनलाईन आलो आणि मी ऑर्डर घेतले, पण रबाले इंडस्ट्री एरियामधून घ्यायची आहे आपल्याला. अजित इंडस्ट्री कॉम्प्लेक्स मीरा भाईंदर ईस्टला जायचं आपल्याला. आणि ही ऑर्डर आहे आपली 334 रुपयाची का काहीतरी आहे. 10 रुपये आपल्याला त्यांनी वाटतं त्यांच्या ॲपमधून कट झाले असतील. आपल्याला 324 रुपये आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. तर हे बघा गाईस, फक्त 1.3 किलोमीटर आहे. मला एकदम पुढं जाऊन युटर्न मारून यायला बोलत होतं. 3.4 किलोमीटर काय काहीतरी दाखवत होतं. पिकअप लोकेशनला पोहोचतो आणि तुम्हाला दाखवतो पार्सल काय आहे. भाई आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे लोकेशनवरती. तरच कुठली तरी कंपनी आहे. इथून वरतून पार्सल यायचं आहे. ह्या गल्लीतनं आतमध्ये यायला सांगितलं आहे वरती. बघू पार्सल काय आहे, केवढं मोठं आहे, काय कसं आहे. आई झोली डोक्याला काय लागायचं वरती. दोन्ही आहे. हां हां दोन्ही आहे. वेट जास्त नाही ना. हां ठीक आहे चालेल. पेमेंट ती लोकच करणार आहेत ना. ठीक आहे, थँक्यू. भाई पार्सल तर घेतलं. जास्त मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. आपल्या पोर्टरला जी साईज येते ना त्याच साईजचं. हे बघा मला दाखवतो. पाऊस आला शिट यार. आपल्या पोर्टरमध्ये आहे ना अशी एवढीच साईज जाते. ही 40 बाय 40 सेंटीमीटर आहे, परफेक्ट साईज. हे ट्रिप स्टार्ट करूयात आपण. ही वाली आपल्याला डिस्टन्स दाखवतो आहे 30पर्यंत असणार मला वाटते. 29-30 किलोमीटर आपल्याला 1 तास 21 मिनटं लागतील जायला. पार्सल बांधून घेतो पहिला. तर हे टाकतो छोटंवालं डिग्गीत. तुम्हाला दाखवतो मी कसं बांधतो. हे बघा, पार्सल बरोबर सेंटरला ठेवायचं आहे आपल्याला. ही रस्सी आहे ना, झालं तर हे जे हे 2 टोकं एका साईडला घ्यायची आणि इथून असं थोडंसं फक्त आपल्याला बघून घ्यायचं आहे. झालं. आणि हे सिम्पली इकडनं घेतलं, इथं लावलं आणि हे इकडनं घेऊन इथं लावलं. झालं. काहीसुद्धा अवघड नाही आहे, एकदम इझी प्रोसेस आहे. आणि इथं फक्त थोडंसं हे करा, असं निसटू नये म्हणून. चला बघू पावसाचं काय वातावरण होतं आहे. आपल्याला रेनकोट घालायला लागेल, कारण पुढं पण पावसाचं वातावरण झालं आहे. म्हणजे असं जोरात येणार आहे असं वाटतं आहे. आपल्याला इथनं तर ऑर्डर भेटणार नाही आपल्याला, तिकडची मीरा रोड साईडची. ठाण्यावरूनच काय आपल्याला ऑर्डर भेटली तर बघूया पार्सल कुठलं भेटलं तर. उबेरवरनं भेटलं तर ठीक, ना तर अंकल लिलीवरती मी काय बघणार नाही, कारण अंकल लिलीवरती कसं आपल्याला पाहिजे त्या लोकेशनवरती नाही भेटत. बघा पाऊस येणार तो बोललो, ऊन पडलंय. पावसाची काय गॅरंटी नाही आजकाल, कधी पण येतोय. 2 मिनटासाठी येतोय, 2 मिनटात ऊन. अजून आपल्याला 1 तास 14 मिनटं दाखवतोय. बघूया अजून किती वेळ लागतोय. 15 minutes later. भाई आपल्याला उबेरवरून एक पार्सल भेटलंय. आता मी गोडबंदर रोडला आणि पाऊस आलाय बघा, जोरात पाऊस आलाय. भिजलो पूर्ण, थांबायला पाहिजे पहिला कुठेतरी. रेनकोट तर नाही घालत, कारण पावसाचं काय सांगू शकत नाही. आता येईल नाही, 2 मिनटात जाईल. पण बघू 2 मिनटं साईडला थांबतो. आपल्याला घ्यायचं कुठून आहे बघूया. 1 मिनटं. आपल्याला 3.5 म्हणजे आपल्या जायच्या रोडलाच आहे. हे बघा हायवेच्या बाजूलाच आपल्याला ह्याच रोडने जायचं आहे. पाऊस आलाय, भिजलोय पूर्ण. हे बघा पाऊस तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, पण आलाय पाऊस. हे आपल्याला घेऊन जायचं आहे मरीन लाईन चर्चगेटला. आणि हे काहीतरी 400 रुपये की काहीतरी होतं काय, म्हणून तुम्हाला बोललो रेनकोट घालू की नको. आता पाऊस किती जोरात होता, पाऊस बघा गेला. तर चला पहिला हे पिकअप करूया, बघू पार्सल काय आहे. जास्त जर मोठं जर असलं तर जरा प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला, कारण आपला पहिलाच पाठीमागा बॉक्स आपण बांधला आहे. हे जर जास्त जर मोठं असेल तर मग जरा असा प्रॉब्लेम होणार आहे. तर घरातलं पार्सल आहे म्हटल्यानंतर काहीतरी पिशवीनं तर काहीतरी असणार आहे, बॅग काहीतरी असेल मला वाटतं. बघूया आपलं हे पार्सल किती किलोमीटर आहे. 400च्या वरती काहीतरी 420 की 30 रुपये काहीतरी मला दाखवत होतं. परवा तुम्ही बघितला व्हिडिओ, परवाच्या व्हिडिओमध्ये जे मी उबेरचा पार्सल घेतलं त्याच्यामध्ये मला कमी पैसे भेटलेले. तर ह्याच्यामध्ये बघूया किती भेटत आहेत, किती किलोमीटर आहे आपल्याला डिस्टन्स, त्याच्यावरून आपल्याला समजणार आहे. आणि तसं पण जर मल्टी ऑर्डर जर आपण घेतली ना
तर रेट जरी कमी दिला तरी चालतं, कारण ते मग त्या मल्टी ऑर्डरच्या ह्याच्यामध्ये रिकवर होऊन जातं. बिल्डिंगमध्ये असलं तर प्रॉब्लेम होणार आहे जरा राहायला. बिल्डिंगमध्ये असलं ना काहीच नको वाटतं. खाली उतरा, परत जावा, बिल्डिंगमध्ये वरती जावा, परत खाली या, ते पार्सल घ्या, पार्सल बांधा, लय प्रॉब्लेम होतात बिल्डिंगमध्ये असेल तर. असं MIDC मधलं जर कुठलं असलं ना तर काय प्रॉब्लेम नाही. भले जरी दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावरनं जरी घेऊन यायचं असलं तरी काय वाटत नाही. आता समजा जर पाऊस जर जोरात असता आणि रेनकोट जर मी घातला असता तर बिल्डिंगमध्ये जायच्या पहिला रेनकोट काढा लागतोय, त्याच्यानंतर वरती पाठवतात. हेल्मेट काढा, रेनकोट काढा. ह्या बिल्डिंगमधून आपल्याला पार्सल घ्यायचं आहे. 1504 मध्ये जायचं आहे आपल्याला. टॉवर 5 नंबर टॉवरमध्ये 1504 मध्ये जायचं आहे. तर हे वरनं जाऊन खाली येईपर्यंतच माझं 15-20 मिनटं जाणार आहे. भाई एंट्री केले आपण अशा या बिल्डिंगमध्ये आहे ना. पार्किंगचा तर काय शॉर्ट नसतो, पण वरती जायचं आणि खाली यायचंच लय जास्त प्रॉब्लेम असतो. हेल्मेट काढायला लागणार आहे. पार्सल घेऊन इथून भेटतो तुम्हाला. 2 very boring minutes later. सर गाईज, हे बघा, हे पार्सल घेऊन जायचं आपल्याला. ॲनिमल पॅक असलं तरी हे घेऊन जायचं आपल्याला. आणि डिस्टन्स बघा, उबेर पागल झालेत की काय उबेरवाली. 55 किलोमीटर आहेत ना. हा, जर 55 किलोमीटरचा जर रेट जर बरोबर देत असला, 55 किलोमीटरचे नाही बोललात तरी जवळजवळ 500 रुपये पाहिजेत. 55 किलोमीटरचे 50 किलोमीटरचं तरी द्यायला पाहिजे. म्हणजे 9 रुपये की 10 रुपये पर किलोमीटर पडतंय आपल्याला. बघूयात आता. पहिलं तर हे पोर्टरचं पार्सल द्यायचं आहे आपल्याला. पोर्टरच्या पार्सल अजून 11 किलोमीटर आहे. 20 मिनटं लागतील आपल्याला जायला. तर चला फटाफट हे पहिला डिलिव्हर करतो. तर सीधा तुम्हाला पोर्टरच्या ड्रॉप लोकेशनलाच भेटतो आता. A few moments later. हा जो राईड आहे ना, इथनं फक्त राईड मारायचा आणि इथंच बाजूलाच कुठेतरी जायचं आहे. पोचलो आहे. 200 मीटर आहे फक्त. 1 मिनिटात पोचू आपण लोकेशनवरती. इथं आय थिंक ह्याच्या पाठीमागं कुठेतरी जायचं. हा टेम्पो येतोय ना, त्या टेम्पोच्या इथं कुठेतरी जायचं आहे आपल्याला, त्या गल्लीत. हे बघा भाई, आपल्याला ह्या गल्लीत कुठेतरी द्यायचं आहे पार्सल. हे वाला अजित इंडस्ट्री, हां समोरच आहे. पार्सल भाई दिलं ह्याला. गाडी जरा साईडला लागतो. पेमेंट पण घ्यायचं आहे ना आपल्याला. हा कुठे गेला भैया? पेमेंट करायचं. 324 QR देऊ? कॅमेरा वेगळा, हेल्मेट वेगळा आहे. 24 हे बघ. थँक्यू भाई. पेमेंट आलं आहे 324 रुपये. ऑर्डर कंप्लीट. 5 स्टार सोबत. आपलं वॉलेट आता मायनसमध्ये गेलं असणार आहे. मगाशी हे बघा 119 रुपये आपल्याला पे करायला लागणार आहेत. 119, नाहीतर ऑर्डर नाही येणार. खड्डा नाही आहे ना. हे बघा, झालं आहे आपलं वॉलेट रिचार्ज. बघतो आता कुठली ऑर्डर भेटते. तिथून जर नाही भेटली तर मला मग बोरिवलीपर्यंत कसं तरी जावं लागणार आहे. बोरिवलीवरून आपल्याला 100% भेटेल. तरी पण बघू, इथं थोडा वेळ थांबतो मी. इकडं चाललोय मी. रॉंग साईडला कुठं? भाई रॉंग साईड आहे आणि तिथलं सिग्नलवरनं गाड्या येणार तर तिथूनच येणार आहेत ना. काय बोलणार लोकांना. ऑफिसवर असलं मग काय झालं, ऑफिसवर फक्त पैसे खायला असतो. 15 minutes later. बघतो काय कुठले भेटते. ऑर्डर घेऊन भेटतो तुम्हाला आता. या ट्रॅफिकमधनं पहिला बाहेर पडतो, कुठेतरी साईडला थांबतो. तिथं थांबलेलो, तिथं जवळजवळ 10-15 मिनटं थांबलो. काय ऑर्डर भेटलीच नाही. ऑर्डरच नव्हती. एक ऑर्डर नव्हती वाजली. एक फक्त वाजलेली 69 रुपीज का काहीतरी. भाई मी ह्या साईडला कधी पण येऊ ना, कधी पण म्हणजे कधी पण जरी मी ह्या साईडला जर आलो ऑर्डर घेऊन तर माझा अड्डा दाखवतो. थांबा, मी इथंच येऊन थांबतो. इथं म्हणजे कसं 4 साईडच्या ऑर्डर भेटतात मला. माटुंग्याची ऑर्डर भेटले भाई. आपल्या अड्ड्यावरती येताच मला माटुंग्याची ऑर्डर भेटले. हा माझा अड्डा. मी एवढ्याच ह्याच एरियामध्ये असतो आहे मी. आपल्याला कुठून घ्यायचं आहे? वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, डायमंड इंडस्ट्री इस्टेट. अरे भाई, शीट भाई मी 2 ड्रॉपचे घेतले. आपल्याला एक जायचं आहे आणि हे कुठे जायचं आहे? माटुंग्याला एक जायचं आहे. पार्सल बघूया काय. जास्त जर मोठं असलं तर कॅन्सल घ्यायचं नाही. मग 2 ड्रॉपचे ऑर्डर घेतले. तरी पिकअप पण जास्त लांब नाही, इथंच बाजूलाच आहे.
प्रभात इंडस्ट्रीज ते प्रभातच आहे ना. हां 124-25 नंबर ए विंग. सरिता ए विंग. सरिता ए विंग. सरिता ए विंग 124-25. आगे से जाइए, पार्किंग करिए, लाल वाली बिल्डिंग पहले माले। उधर से है ना. रात से पार्किंग करिए, अंदर लिफ्ट मिलेगा, ऊपर से रिकॉर्डिंग हो रहा है। चालू है. क्या बोलना चाहो. हाँ डाल देते हैं। बस देखो बस। आ रहा है. दिख रहा है. हाँ मैं है ना. गाडी लावूया इथं. पार्सल बघू पहिला काय आहे. 124-25. चला पार्सल बघू काय आहे. वरती जातो पहिला. 23-24 24-25 कुठं जायचं जाऊया. पोर्टर ये वाकोला और माटूंगा. पहले वाकोला है ना, हाँ देख के डालना है। हाँ ठीक है. नंबर डाल दो उस पर. 1 नंबर 2 नंबर डाल दो. ठीक है. देख के ही देना. एड्रेस हाँ. पे लिखा है वाकोला ठीक है चलेगा. और इस पे लिखा है माटुंगा. थँक्यू. काही पार्सल घेतलं. हे 2 आहेत. पहिलं तर आपल्याला वाकोलावाला जायचं आहे. त्याच्यानंतर सीधा माटुंगा आणि माटुंगा टू चर्चगेट. चला ट्रिप स्टार्ट करूया. आपल्याला सांताक्रूजचं पहिलं लोकेशन आलं आहे. 23 किलोमीटर आहे. पहिला ड्रॉप आपला 23 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. तिकीट टाकतो आहे. ह्याच्यावरती मी बघा तिच्याकडनं 1 नंबर आणि 2 नंबर टाकून गेलं. हे पहिला त्याचं आहे बघा. टी कॉलनी वाकोला सांताक्रूज ईस्ट 1 नंबर ते आहे आणि हे 2 नंबर माटुंगा. म्हणजे लक्षात राहतं आहे आपल्या. आणि जरी नाही राहिलं तरी पण ॲड्रेस बघून देऊच. तर चला भाई पार्सल आपल्याला पोर्टरवरून पण आपल्याला पार्सल भेटलं आहे फायनली. बरं झालं इथूनच भेटलं ना. तर रस्त्यात आणि जर भेटला असता ना तर मग तिथं आणि टाईमपास झाला असता माझा. इथून पण मी टाईमपास करत गेलोच असतो आणि तिथं गेल्यानंतर आणि माझा टाईमपास झाला असता. बरं झालं इथंच भेटलं. आता नॉन स्टॉप सीधा सांताक्रूज. 1 hour later. काही जवळपास पोचलो आहे आपण. 400 काहीतरी 400 मीटर आहे. 2 मिनटात पोचू. आपल्याला इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हा वाला लेफ्ट आहे. एंट्री करायला कोण नाही. जाऊन येऊया. इकडं कुत्री लय आहे आता भाई. कुत्री पाठी लागतात इकडं. कधी पण भाई ना कुत्रं जर भुका लागलं ना असं तर पळवायची नाही गाडी. थांबायचं. ते कुत्रं पाठी पण नाहीत ना तुम्हाला काय करणार. ते काय सुद्धा करणार नाही तुम्हाला. ते गप साईडून निघून जाईल. पण तुम्ही जर गाडी जर पळवायचा प्रयत्न केला तर ते पाठी येणार तुमच्या. D4 नाही. हे बघ हे इथं आहे. D5 आलोक नायक. पडला 1 नंबर सांताक्रूज वेस्ट. D5 रूम नंबर 1 लिहिलंय तर. आलोक नायक पार्सल आहे. दहीसरवरून आलंय. हां काही पार्सल तर दिलंय. चला फटाफट आता दुसऱ्या. हे बघा जर 2 पार्सल असतील ना तर पहिल्या ड्रॉपला असं येतं स्टॉप 1 रिचड. आपण पहिलं झालं आहे. आता दुसऱ्या हे आहे 1103 पार्क वे. बिल्डिंगमध्ये जायचं आहे. कुठल्या टाईमपास होणार आहे लय. हे एक चांगलं काम झालं आपल्याला. जेवढी पण पार्सल भेटलेत ना जवळच्या जवळ भेटलेत. म्हणजे आपल्या रोडपासून बोला नाही तर रूटपासून बोला जवळ भेटलेत सगळी. हेच फक्त थोडंसं आतमध्ये होतं. बाकी सगळी जवळच्या आतल्या आत होती. म्हणजे बाहेरच्या बाहेर होती रोडलाच. आपण जे पहिला पार्सल घेतलेलं ना
मीरा रोडला जायचं होतं ना पहिलं पार्सल, ते पण रोडच्या साईडलाच होतं आणि हे भेटलं आहे पण आपल्याला रोडच्या साईडूनच. हे एकच फक्त हा पहिला ड्रॉप फक्त आपल्याला जरा आतमध्ये जायचा होता. अजून आपल्याला इथून 9 किलोमीटर आहे, 9.7 किलोमीटर आहे. 34 मिनटं लागतील आपल्याला जायला, अर्धा तास लागेल अजून इथून जायला. तर चला, नेक्स्ट स्टॉप असणार आहे आपला माटुंगा, पोर्टरचा दुसरा ड्रॉप. तर भेटतो आता सीधा माटुंग्याला. Much, much, much later. पोर्टरचं 2 नंबरचं ड्रॉप होतं ना, त्या लोकेशनवरती आपण पोचलो आहे. जवळपास 400 मीटर फक्त बाकी आहे. हे देऊया उबेरच्या पार्सलला. लय लेट झालं आहे, ट्रॅफिक एवढी होती ना, लय ट्रॅफिक होती. आपल्याला बिल्डिंगमध्ये जायचं आहे आणि 11व्या माळ्यावरती का काहीतरी जायचं आहे. हा वाला लेफ्ट मारायचा आहे. पार्क वे करून बिल्डिंग आहे कुठली तरी, हीच असणार आहे. हां, ही वाली आहे. चला तर लोकेशनवरती पोचलो. पहिला पार्सल देऊन येतो, मग भेटतो तुम्हाला, कारण लय उशीर झाला आहे. उबेरवाले आता फोन करतील मला थोड्या वेळात. 3 वाजले, 3. हेल्मेट काढायलाच लागणार आहे. भेटतो तुम्हाला सीधा आता, पार्सल देऊन खाली येऊन भेटतो. 1103. भाई पोर्टरची दोन्ही पण आपण ड्रॉप दिलेत आणि ट्रिप एंड केले मी. हे पार्सल देईपर्यंत जरा पोर्टरवरती ऑफलाईन जातो, नाहीतर हे वाजतच राहणार आहे. आता झालं, आपण एक 15-20 मिनटामध्ये आपण पोचू. पहिला हे पार्सल देतो, आता सीधा ड्रॉप लोकेशनलाच भेटतो तुम्हाला. 15-20 मिनटात पोचू आपण. 15 minutes later. 400 मीटर फक्त राहिलं आहे. इथंच कुठेतरी जायचं आहे आपल्याला. हे तर गाईज पोचलो आहे फायनली. त्याची एंट्री कुठं आहे? हां, हाय. भाई कस्टमर इथंच उभं होतं. फोन केलेला मी, लेटचं तर काय विचारलं नाही मला विचारलं तिथून एवढे लांबून बाईकवर आला. बोललो हां. मला बोलत होते ट्रेननी. मला वाटलं बोललो ट्रेननी येणार आहे, पण बोललो ट्रेननी जर आलो आणि मला जर इथनं बोललो रिटर्नची ऑर्डर नाही भेटली तर बोललो रिकामच जायला लागणार ना. बोललो ठीक आहे. हे बघा आपलं इथं डन दाखवत होतं ना, त्याला मी क्लिक केलं, डन झालं आहे. म्हणजे आपलं उबेरचं पण पेमेंट आपलं पेड आहे. तर आपण कंप्लीट डिलिव्हरी करूया. हे बघा 435 रुपये भेटलेत आपल्याला याचे. 2 very boring minutes later. हे बघा पोर्टरचे 10 किलोमीटरचे 215. पण मला जवळचे नाही, मला नवी मुंबई साईडची ऑर्डर पाहिजे. मला बघतोय कधीपासून अशाच ऑर्डर येत आहेत. गाईज अर्ध्या ते 1 तासाच्या वेट नंतर ऑर्डर भेटले मला. ही बघा वाशीला घेऊन जायचे आहे. वाशी नवी मुंबई जुहूनगर. 395 रुपयाची ऑर्डर आहे. जवळजवळ पाऊण तास बसलो असेल मी. 3:45 वाजता की काहीतरी ऑर्डर दिली मी लास्ट आपली ऑर्डर. आणि आता वाजले किती बघा, 4:37 झालेत. हे सगळं उबेर डिलिव्हरी सगळं ॲप चालू करून बसलेलो. सगळ्यावरून हे इथलीच लोअर परेल, बायकाळा इकडचे सगळ्या ऑर्डर होत्या. बँड्रा आपलं विलेपार्ले हे आपल्याला भेटले. आता आपल्याला पिकअप करायचे ही 1.7 किलोमीटरवरनं पिकअप करायचं आहे. हा भाई इथंच उभा आहे, मागापासून फिरतोय. जाताना त्याला मी बघितला पण. जाएगा? कितना है? ये पूरा है। पूरा है? और मैं भी हूँ साथ में प्लस। आपको नहीं ले सकता? नहीं हो पाए, मेरे को नहीं ले जाओगे लेकिन ये जाएगा। ले जाएगा पर चार्जेस लगेगा, चलेगा ना? हाँ, एक्स्ट्रा चार्जेस लगेगा. 2 मिनट में बात कर लेते हाँ हैं। ठीक है, चलेगा, बात कर लो. गाड़ी का मॉडल जो है ना बहुत बेकार है, बीच में सामान नहीं आता है वहाँ पे, वो आगे सामान बड़ा है। हाँ जगह कम है ना यहाँ पे. थोड़ा ओल्ड भी है। तो आ जा। नहीं ये नया है, ये हाँ, नया है। हीरो का है जूम. हेलो मैम, मैम वो बोल रहे हैं कि सामान आ जाएगा लेकिन फिर मैं नहीं आ पाऊँगा। नहीं मैम, वो बोल रहे कि नहीं मैं नहीं हो पाऊँगा, एक तो सामान आ जाएगा नहीं तो फिर आप आ जाओगे। मैम 2 मिनट बात करें, 2 मिनट बात करें। हेलो. हाँ पर सामान भी आपका ज़्यादा है ना. दो वेट का भी प्रॉब्लम नहीं, पर सामान भी ज़्यादा है आपका. और आप ये अपना इस पर
हाँ वही, अब अगर आप रैपिडो भी कर देती ना तो पार्सल का भी अलग रहता है और राइड का भी अलग रहता है ना, दोनों एक साथ नहीं जाता है। पार्सल का ही देखो, अगर एक्स्ट्रा दे रहे तो फिर चलेगा, नहीं तो फिर कैंसिल कर दो। 375 खाली 25 रुपये से मैम क्या होगा आपका सामान भी आपका ज़्यादा है। वैसे बोला जाए तो आप बोल रहे हो ना वज़न ज़्यादा नहीं है, पर बॉक्स 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर का ही। हाँ एक्टिवा ही है, पर सामान तो आपका पूरा आ जाएगा। और सामान भी आप बोल रहे हो ना कि हल्का है, वज़न नहीं है। ये सामान का हम लोग कमर्शियल का जो लेके जाते हैं ना, मतलब इंडस्ट्री एरिया का, उनका अगर ये रहता तो इसका 500-600 रुपये खाली पार्सल का ले लेता मैं। मना कर रही है, बोल रही कैंसिल कर दे तो चलेगा। कैंसिल? अच्छा वो कैंसिल कर दिया। मैं क्या किससे बैठ के जाता, अभी आसमान में बैठ के जाता, ज़्यादा सामने 2 बॉक्स आते। और सामान की भी बात नहीं है। मैंने बड़ा बॉक्स नहीं जाएगा। नहीं, हाँ ये बड़ा बॉक्स है ना, प्लस ये वो भी है। खाली सामान रहता ना तो मैं आगे पीछे दोनों साइड बांध के मैं लेके जा मेरे सकता को भी था। लेके जाने का है। हो गया, कैंसिल कर दिया। दूसरा बुक करो। बड़ा गाड़ी बुक करने का वो बोल रहा हूँ मैं तो। बोलो एक्टिवा करेगा बड़ा वाला, पुराना मॉडल वाला। एक्टिवा भी आएगा ना तो वो भी खाली पार्सल लेके जाएगा, मेरे को इनको नहीं लेके लेके जाएगा। और मैं ये सोच रहा हूँ कि मैं ट्रेन से ही चला जाऊँगा, मेरे को कोई दिक्कत नहीं है, ट्रेन से ही चला जाऊँगा, लेकिन बोल रहे कि सामान के साथ ही आओ तुम। और वैसे भी अगर आपको लेके अगर जाऊंगा मेरे ना सर रहता- और मेरे को ट्रैफिक वाला पकड़ेगा ना तो बराबर 10,500 फाइन है। फाइन है, वो मेरे को कौन अच्छे से भरेगा? पता है। तुम्हारे मैडम 25 रुपये देने के लिए मना कर रही है। अभी कितना 375 था ना, वो बोल रही है खाली 400 रुपये ले लो, खाली 25 रुपये बढ़ा के दे रही है। तो ठीक है, वो भी आप क्या कर सकते हैं। सही है, फिर ये नहीं ब्लॉग भाई, डालोगे बना के? सामान में ना अगर 400, 450, 500 रुपये देती ना तो मैं पूरा सामान लेके जाता था। नहीं, अब ये ब्लॉग बना के डालोगे? हाँ, चैनल का नाम क्या है ऐसा आपका? चैनल का मराठी मोटुक्री काय में? यूट्यूब पे। अरे देख ही लेंगे भाई, अब मेरी भी बातें रिकॉर्ड कर लिया आपने। तो अगर दूसरा भी आएगा ना, दूसरा भी यही बोलेगा, भाई एवढं थोडी ना पार्सल आहे, पार्सल पण आहे आणि वरनं तो पोरगा होता ना त्याला पण घेऊन जायला बोलते आणि बोलते खाली 25 रुपये बोलते मी एक्स्ट्रा देते। नाही पाहिजे भाई आपल्याला। 15 minutes later. भाई पार्सल जर काय भेटलं नाही मला, राईड घेतले, नवी मुंबई घनसोलीची राईड घेतले, रुखसर का काहीतरी नाव आहे त्याचं, त्याला घेऊन जायचं आहे। तर रेट काय बघितलं नाही मी, डायरेक्ट लोकेशन बघून डायरेक्ट स्लाईड केलं। 1.3 किलोमीटर आहे, अजून 1.3 किलोमीटर आहे, 10 मिनटं लागतील आपल्याला जायला। पिकअप पॉईंटला पोहोचतो मी, त्याला बघतो कोण आहे कसा आहे। तर चला फटाफट मी पिकअप पॉईंटला पोहोचतो, त्याला पिकअप करतो। भाई लोकेशन तर कुठेतरी आतमध्ये दाखवते, फोन करतो त्याला, बोलतो लोकेशनवरती आलो आहे। हा ना, आहे ना बॅगा घेऊन। भाई लेडीज आहे, लेडीजला घेऊन जायचं आहे आपल्याला। पिन बताओ। हाँ 03 बेट। (31 किलोमीटर आहे, 1 तास 28 मिनटं लागतील आपल्याला जायला। भेटतो तुम्हाला तिथं ड्रॉप लोकेशनला। 1 hour later. भाई अजून 5 किलोमीटर आहे, 5 किलोमीटरला 22 मिनटं दाखवते अजून। फक यार, भाई आलोय, जवळपास पोचलोय, 2 मिनटात पोचतोय, फक्त 750 मीटर बाकी आहे यार। असं हे झालंय ना पूर्ण, मला नाही कस्टमर फ्लो वैतागले माहिती आहे, एवढं लांब कंटिन्यू 1.5 तास गाडीवरती कंटिन्यू बसवून आणले। 346। थँक्यू। तर भाई कस्टमरला सोडले, 344 आपल्याला भेटले त्या ऑर्डरचे। बघा उबेरवरती आजची अर्निंग झाली आपली 779, फोटोचे आहे 619 रुपये। म्हणजे किती झालं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, हे 619 आणि ते 779। हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूयात, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर काय पोर्टर संबंधी, काहीतरी ऑनलाईन डिलिव्हरीच्या, ऑनलाईन ऑर्डरच्या संबंधित काहीतरी प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारा, मी नक्की मदत करेन तुमची। चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।